हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचे नाव आहे अंधारातील पायवाट. एक मळलेल्या संध्याकाळी पाऊस कोसळत होता. पुण्यातील एका जुन्या वास्तुशास्त्राच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेला राघव देशमुख आपल्या टेबलावर बसून जुन्या प्रकरणांवर संशोधन करत होता. तो मुख्यतः ब्रिटिश काळातील इमारती आणि त्यामागील गूढ इतिहास यावर काम करत होता. तेवढ्यात त्याला एक पार्सल आले, पुठ्ठ्याच्या कव्हरमध्ये गुंडाळलेले. पाठवणाऱ्याचं नाव नव्हतं. आत एक फार जुना कागद होता, 1924 सालचा, आणि त्यावर एका जागेचा नकाशा आणि फक्त एक ओळ. जो शोधेल त्यालाच सत्य समजेल, पण त्या पायवाटेवरून परत येणं शक्य नाही. कुतूहल वाढलं. त्या नकाशावर एका गावाचं नाव होतं, गडमाळ. साताऱ्याच्या जवळ. एकदाही ऐकलेलं नव्हतं. इंटरनेटवर काहीही माहिती नव्हती, पण नकाशावर रेखाटलेलं चिन्ह आणि तो संदेश, काहीतरी रहस्य लपवलेलं होतं. राघवने त्याच्या मित्रासोबत, विक्रम, एक छायाचित्रकार, त्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. गडमाळ हे एक लहान गाव होतं, पण तिथे पोहोचल्यावर त्यांना एक विचित्र शांतता जाणवली. गावात फार कमी लोक होते आणि कुणीही त्यांच्याकडे सरळ पाहत नव्हतं. गावातील रामशास्त्री, एक वृद्ध माणूस, त्यांनीच पुढे येऊन एकच वाक्य बोलला, तुम्ही इथे का आलात? त्या वाड्यात कुणीही जात नाही आता. कोणता वाडा? राघवने विचारले. देशमुख वाडा. तो आता फक्त सावल्यांचा आहे. त्या रात्री राघव आणि विक्रम गावात थांबले. रात्रीच्या वेळी वाऱ्याचा आवाज आणि अंधारात दिसणारे हलणारे झाड. पण त्याच्या पलीकडेही काहीतरी होतं. एक विचित्र सावली सतत त्यांचा पाठलाग करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गावकऱ्यांना विचारलं, पण सगळे काहीतरी लपवत असल्यासारखे वागत होते. ते वाड्यात पोहोचले. एक भव्य पण मोडकळीस आलेली वास्तू. दार उघडताच एक थंड हवेसारखा झटका आला आणि क्षणार्धात अंधार पसरला. विक्रमच्या कॅमेऱ्यात अचानक विचित्र आकृती उमटू लागल्या. जणू एखाद्या काळ्या कपड्यातील स्त्री तिथे होती, पण फक्त फोटोमध्येच. वाड्याच्या एका बंद खोलीत त्यांना एक जुनं पेटीत भरलेलं कागदाचं गाठोडं सापडलं. त्यातल्या एका कागदावर लिहिलं होतं, तिने वाड्याच्या प्रत्येक दारात काळी सावली सोडली. कोणतं दार उघडायचं हे ठरवताना काळजी घ्या. चुकलात तर तुमचं भूतकाळ होतं. राघवला समजलं, ही कुठली तरी सांकेतिक व्यवस्था होती, आणि जर चुकीचा दरवाजा उघडला तर. राघव आणि विक्रमने वेगवेगळ्या दरवाजांपाशी जाऊन शोध घेतला. एका दरवाजामागे त्यांना एक प्राचीन आरसा सापडला. आरशात काहीतरी वेगळेच दिसत होतं. ते स्वतः नाही, तर 1924 सालचा वाडा. त्या आरशातून राघव एका क्षणात त्या काळात पोहोचला आणि विक्रम मागे राहिला. त्या काळात वाड्यात खरंच एक देशमुख बाई राहत होती. सौंदर्यवती, पण अघोरी साधनांमध्ये गुंतलेली. तिने अमरत्वासाठी एक सावली प्रयोग केला होता, ज्यात तिच्या आत्म्याचे अंश वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सोडले गेले. तिचा आत्मा अजूनही त्या वाड्यात अडकलेला होता आणि प्रत्येक नवीन अंगतुकाला ती तिच्या सावलीत सामील करीत होती. राघवला समजलं की तो आता आरशातून परत येऊ शकणार नाही, पण विक्रमने शेवटी आरशाची फाटलेली बाजू शोधून त्याला परत आणलं. पण परतल्यावर एक धक्का होता. राघव आरशातनं तर आला, पण त्याची सावली नव्हती. विक्रम घाबरला. राघव हसला. काहीतरी वाड्यातच राहिलंय विक्रम, कदाचित माझं खरं अस्तित्व. त्यांनी गाव सोडलं, पण विक्रमच्या कॅमेऱ्यात आजही ती काळ्या साडीतली स्त्री सतत दिसते.
आणि राघव आरशांपासून दूर राहतो. गडमाळ गावात अजूनही कोणी त्या वाड्याकडे जात नाही. पण जर तुम्ही तिकडे कधी गेला आणि तुमची सावली तुमच्यावर नसेल तर समजा कुठेतरी अंधारातली ती पायवाट अजूनही चालू आहे.